मूळ ब्रह्म जे आहे, निर्माता जो आहे, जो देव आहे, बरं का मौली, त्याला येणंही नाही आणि जाणंही नाही. संपूर्ण सृष्टीची निर्माण ज्याने केलेली आहे, संपूर्ण सृष्टीचा जो निर्माता आहे, त्याला येणं जाणं नाही. येणं जाणं जे आहे ते जे निर्माण केलंय त्याला, बरं का, जे निर्माण केलंय त्याला येणं जाणं आहे. निर्मात्याला येणं जाणं नाही. निर्माता असतचे असे सर्व काळ. देव येतो आणि देव जातो, हे आमच्या चामड्याच्या डोळ्याला जे दिसतंय, चर्मचक्षुला जे दिसतंय, बरं का, सत्य की भ्रम याचा विचार जर आम्ही करायला लागलो तर त्याला भ्रम म्हणतात, बरं का. आणि त्याच मायेविषयी जर आम्ही विचार केला, त्याच मायेविषयी जर आम्ही आमच्या मनामध्ये जर त्या पद्धतीने विचार केला, तर माया ही असत्य आहे, माया ही जाणार आहे. मायाला खोटी म्हटलेली आहे, कारण जी दिसते तशी नाही. खर तर जशी दिसते तशी नसते म्हणून तिला माया म्हणतात, बरं का. जशी दिसते तशी नसते म्हणून तिला माया म्हणतात. आणि एकदा मायेअधीन मनुष्य झाला ना की त्याला खोटं खरं वाटायला लागतंय आणि खरं खोटं वाटायला लागतंय. सत्य जे आहे ना ते असत्य वाटायला लागतंय मौली, मायाअधीन झाल्यानंतर. आणि जे असत्य आहे त्याच्यावर त्याचा एवढा विश्वास असतो की ते त्याला सत्य वाटायला लागतंय, जर मायाअधीन मनुष्य झाला तर. आता प्रत्येकाने जर विचार करायला गेला तर आपला जो देह आहे, ज्या देहाच्या बळावर आपण सगळं काही कार्य करतोय, ज्या देहाच्या विश्वासावर आपण सगळं काही कार्य करतोय, बरोबर आहे की नाही मौली. माणूस या ठिकाणी कार्य करत असताना मला 100 वर्ष आयुष्य आहे या भ्रमामध्ये जगत असतो. मला 100 वर्ष आयुष्य आहे, मी 100 वर्ष जगणार आहे या भ्रमामध्ये मनुष्य या ठिकाणी कार्य करत असतो. आणि तोपर्यंत माझे हातपाय इंद्रिय मला साथ देणार आहेत या भ्रमामध्ये मनुष्य या ठिकाणी कार्य करत असतो. पण प्रत्येकाने मनापासून जर विचार केला, नुसता देहाचा जरी आपण विचार केला, देहाचा, देह माझा, मला वाटतोय माझा देह आहे, माझं शरीर आहे, बरोबर आहे की नाही. कधीतरी एखाद्याला जर आपण बोलणार आहे काय पाहतोय तिकडे एकटक लावून, चांगलं आहे का ते पाहणं, त्यावेळेला माणूस काय बोलतो माहितीये का, माझे डोळे आहेत, मी काही पण पाहिन. कधीतरी एखाद्याच्या मुखातून जर नको ते शब्द निघायला लागले, नको त्या पद्धतीने जर तो बोलायला लागला, तर त्याला काही लोक बोलतायत, अरे किती तोंडातून काय, किती गटारगंगा वाहते तुझ्या तोंडातून, गटार वाहते, गटार वाहते तुझ्या तोंडातून, किती काय 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 बोलतोय तू. त्याचं उत्तर असं असतंय की माझं तोंड आहे, मी काही पण बोले, बरं का. इंद्रिय माझी आहेत असे आपल्याला वाटतात, पण मनापासून जर विचार केला मौली, तर इंद्रिय माझी आहेत हे खरं आहे का, आपली आहेत का, आपली आहेत का. जे आपले आहेत त्यांनी आपलं ऐकायला पाहिजे. आपली अपेक्षा काय असते, आपला माणूस येतो 100% आपला ऐकेल. आपण बोलतो की नाही, माझी मैत्रीण आहे ती, माझा मित्र येतो, माझा नातेवाईक आहे तो, आमच्या जवळचा आहे तो, आमचा शेजारी आहे तो, मी जर शब्द टाकला 100% ऐकेल, बरं का. म्हणजे आम्हाला या ठिकाणी जगता वागताना एक आमच्या मनामध्ये विचार असतो की जे माझे आहेत ते ऐकत असतात, माझे आहेत ते ऐकणारच, एवढा आत्मविश्वास आमचा असतो. मला सांगा, इंद्रिय आपलाच ऐकतात का, इंद्रिय आपलाच ऐकतात का. काही गोष्टी आम्हाला वाटतात की ह्या गोष्टी आमच्याकडून घडू नयेत, तरी त्या घडल्या जातात. काय काही गोष्टी आपल्याला असं वाटतंय की अशा गोष्टी आमच्याकडून घडू नयेत, असं वागणं, बोलणं, चालणं बरं नव्हं असं आम्हाला मनापासून वाटत असते, पण तरी त्या गोष्टी घडतात आमच्याकडून. म्हणजे इंद्रिय सुद्धा आमची आम्हाला वाटतात, पण आमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नाहीत, आमच्या म्हणण्याप्रमाणे कार्य करत नाहीत, बरं का. मग इंद्रिय माझी आहेत हे सत्य का भ्रम, सत्य का भ्रम. बरं ते पण जाऊ दे, चला, ज्या देहाच्या बळावर आम्ही सगळं काही कार्य करतोय, शरीर माझं म्हणतोय, देह माझा आहे, शरीर माझं आहे. मनापासून विचार करा बरं, ते कुठपर्यंत आपलं आहे.
कुठपर्यंत आपलं आहे? शरीर माझं आहे म्हणतोय, हा देह माझा आहे. संत म्हणतात हा देह नाशिवंत, देह आपला नाही. मग देह कोणाचा आहे याची ओळख करून देताना संत म्हणतायत देह हे काळाचे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात ना, जगद्गुरु तुकोबा आपल्याला उपदेश करतात, काय म्हणतात? देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. निवांत जर आम्ही विचार केला तर आमचं काहीही नाही. जे आमचं आम्हाला वाटतंय तो भ्रम आहे, आमचं आम्हाला वाटतंय तो भ्रम आहे. आता देहाचा जर आम्ही विचार केला, देहाचा जे आमचं आम्हाला वाटतंय माझं आहे म्हणून अशा पद्धतीने आम्ही त्याच्याकडे पाहत असतो, ते जर आमचं नाही, देह जर आमचा नाही, तर बाकीच्या ज्या गोष्टी आमच्या आम्हाला वाटतात त्या कुठपर्यंत असणार बरं? जोपर्यंत आपल्या घरात देव आहे तोपर्यंत घर आपलंय, काय बरोबर की नाही? जोपर्यंत आपल्या घरात देव आहे तोपर्यंत घर आपलंय. एकदा आपल्या घरातला देव निघून गेला की मग किती जरी प्रेमाचा आवडीचा माणूस असला, ठेवतात का बरं? सांभाळून ठेवतात का? लगेच त्या ठिकाणी प्रेम कमी होतोय, तो जीव कमी होतोय, बरं का? मग आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना एखाद्या व्यक्तीला नावाने ओळखतो. आता ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण हे प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या नडगाव गावातील हे लोणे परिवार आणि लोणे परिवाराचे आपले दादा स्वामी दादा अर्थात स्वामी मंगल लोणे दादांना मागच्या वर्षी ह्याच दिवसाला देवाज्ञा झाली आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण श्राद्ध कर्म आयोजित केलेले आहेत, या ठिकाणी करत आहोत. आणि त्या निमित्तानं आज आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे, बरं का? आम्ही नाव जे दिलं ते दिलं कोणाला? आम्ही नाव ठेवतो की नाही बारशाच्या दिवशी, बरोबर की ना? नामकरण विधीच्या दिवशी आम्ही नाव ठेवतो. ते नाव आम्ही कोणाला देतोय बरं? ज्याला देतोय त्याचा आम्ही विचारच करत नाही, ज्याला देतोय त्याचा आम्ही विचारच करत नाही. आम्ही त्या नावाची माणसं कशी ओळखतो? अमुक अमुक असा असा, दिसायला असा असा आहे तो, म्हणजे वर्णन कसलं केलं? शरीराचं, देहाचं, शरीराचं वर्णन केलं. प्रत्येकाने मनापासून जर विचार केला तर नाव शरीराला आहे की शरीर चालवतो त्याला आहे? आम्ही वर्णन कसलं करतोय? बाबा अमक्याकडे जायचंय, अमुक अमुक दादांकडे मला जायचंय, मग दादांचं वर्णन करणार. असा आहे तो, दिसायला नाही का आंबवर्णी किंवा गोरा काळा सावळा जे काय असेल ते, असा उंचच आहे तो किंवा मध्यम उंचीचा आहे तो. म्हणजे त्याचं हे सगळं वर्णन करत असताना मी देहाचं वर्णन करतोय, शरीराचं वर्णन करतोय. अमुक अमुक तो, त्याचं नाव, बरं का? त्याला ओळखतो आम्ही त्याच पद्धतीने, त्याच शरीराने ओळखत असतो, त्याच देहाने ओळखत असतो. आमच्या नामकरण विधीच्या दिवशी ठेवलेलं नाव, नामकरण विधीला ठेवलेलं नाव किंवा बारशाला ठेवलेलं नाव, ते नाव आम्ही शरीराला ठेवलंय की शरीर चालवणारा ठेवलंय हे आम्ही विसरतो. त्याच्यामुळे काय होतंय माहितीये का? आमच्या आयुष्याचं गणित चुकतंय. कारण का? आम्ही मी म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असतो. मी कोण आहे? मी अमुक आहे, बरं का? मी अमुक आहे. व्यवहार करणे ठीक आहे, ते नाव आपलं सांगायचं, बाबा माझं नाव अमुक अमुक आहे. पण नाव सांगताना एवढं स्मरणात ठेवायचंय, जोपर्यंत देव आहे तोपर्यंत नाव अमुक अमुक आहे ह्या शरीराचं, एवढं तरी स्मरणात ठेवलं पाहिजे ना? काय नाव सांगताना आम्ही आमच्या या शरीराचं नाव काय आहे, या देहाचं नाव काय आहे हे सांगता आलं पाहिजे. पण नाव सांगता सांगता आम्ही एवढं स्मरणात ठेवलं पाहिजे, अमुक अमुक नाव आहे, पण आतमध्ये आम्ही तो विचार केला पाहिजे, देव आहे तोपर्यंत, अंतरात्मा आहे तोपर्यंत ना मौली. एकदा तो अंतरात्मा निघून गेला की गावभर चर्चा चालते, गावभर चर्चा चालते. अंतरात्मा निघून गेला की गावभर चर्चा एकच, काय बरं मौली? अमुक अमुक माणूस निघून गेला, बरोबर आहे की नाही? अमुक अमुक माणूस निघून गेला. आता ज्याच्याबद्दल आम्ही बोलतो की अमुक अमुक माणूस निघून गेला, ज्याचं वर्णन करत होतो ते तर समोर पडलेलं आहे. वर्णन कसलं केलं आतापर्यंत? आंबवर्णी आहे तो, पडलेला आहे. उंचच आहे तो, पडलेला आहे. असं असं नाक आहे त्याला, असं असं दिसायला आहे तो, सगळं शरीर पडलेलं आहे ना पुढे. मग गेला तो कोण? जो नाम धारण करून कार्य करत होता ना, तो निघून गेला. निघून गेला म्हणजे कुठे गेला?
तो येतही नाही आणि जात नाही. मृत्यू देहाला आहे, नाश देहाला आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नाश देहाला आहे, देह नाशणार आहे, देहाला येणं जाणं आहे. देवाला नाही, ब्रह्माला नाही, आत्म्याला नाही, तो असतची असे सर्व काळ. सगळ्या गोष्टी देहाला स्पर्श करतात माऊली. देह भिजतो, देव नाही. देह तापतो, देव नाही. देहाला शस्त्राने मारता येते, देवाला नाही. काय देह भाजला जातो, शरीर भाजलं जातंय, देव नाही. म्हणून म्हटलेलं आहे, देव कसा आहे, नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेदयंती पो न शोषयती मृता. बरं का, सोसाट्याचा वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये एखाद्याचा आत्मा उडून गेला, असं कधी झालंय का? शरीर इकडच्या तिकडे हालेल काय? कुठेतरी एखाद्या ठिकाणी असं अग्नीचा संपर्क आला शरीराशी आणि अर्धा आत्मा जळाला, अर्ध शरीर जळेल, आत्मा नाही. पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर शरीर भिजेल, आत्मा नाही, देव नाही. आणि म्हणून येणं जाणं शरीराला आहे, येणं जाणं देहाला आहे, देह सांभाळणाऱ्या देवाला नाही. बरं का माऊली? आता आपण कार्यक्रमाप्रमाणे कपडे चेंज करत असतो, बरोबर आहे की नाही? कार्यक्रमाप्रमाणे कपडे बदलत असतो आपण. पुण्यस्मरणाला आता आता आपण आलोय, आता वेगळा ड्रेस आहे आपला. जर आता थोड्या वेळात कुठेतरी लग्नाला जायचं असेल तर ड्रेस बदली करणार आहेत आपण. आज बरीच लग्न आहेत, आज बऱ्याच हळदी आहेत, बरं का? इकडे पुण्यस्मरणाला येताना आमचे अलंकार वेगळे आहेत, कानातले वेगळे असतील, तिकडे वेगळे असतील. खरं की खोटं आहे? इथे पुण्यस्मरणाला येताना आमच्या गळ्यातली जी गाठी आहे ती वेगळी आहे, ती गाठी आहे, ती गंठन असेल. काय कपडे बदलले म्हणजे माणूस बदलला का? कपडे बदलले म्हणजे माणूस बदलला का? अलंकार बदलले म्हणजे माणूस बदलला का? तसा अंतरात्मा जो आहे, देव जो आहे, तो आपण ज्याप्रमाणे कपडे बदलतो त्याप्रमाणे देह बदलत असतो. त्या देहाने केलेल्या कर्माप्रमाणे पुढे त्याला योनी आहे, त्याला गती आहे. काय म्हटलेलं आहे, एकदा एखादा माणूस आपल्यातला निघून गेला की त्याचा जीवात्मा यमदूत 13 दिवस आमच्या दरवाजात आणून ठेवतात, उत्तर कार्यांपर्यंत. उत्तर कार्यांपर्यंत यमदूत जे आहेत ना, ते त्याचा जो जीवात्मा आहे तो आमच्या दरवाजात आणून ठेवतात 13 दिवसापर्यंत किंवा उत्तर कार्यांपर्यंत. ज्या वेळेला आम्ही पिंडदान करतो, आता पिंडदान करत असताना त्यावेळेला काय सांगितलंय माहितीये का? ज्या पद्धतीने आपण एक एक पिंड तयार करतो की नाही, आता आपण नेहमी रोज एक पिंड नाही तयार करत. मग त्यावेळेला काय करतोय, दशक्रियांच्या दिवशी 10 पिंड तयार करतो. बरं का, दशक्रियांच्या दिवशी 10 पिंड तयार करतो. ते 10 पिंड म्हणजे काय माहितीये का? तो माणूस गेल्यापासून 10व्या दिवसापर्यंत रोजचा एक पिंड आहे. जसं एक पिंड आपण तयार करतो ना, तसं त्या जीवात्म्याचे काही अवयव तयार होत असतात. जो गेलेला माणूस आहे ना, पिंड म्हणजे काही अवयव तयार होत असतात, बरं का? काही अवयव तयार होत असतात. आता महत्वाचा विषय काय माहिती माऊली, आपण अनेक वेळा कीर्तनातून, प्रवचनातून ऐकतो किंवा आपल्या अनेक वेळाला एखाद्या वाङ्मयामध्ये आपल्याला वाचनात येते की ज्या वेळेला एखाद्या महिलेच्या गर्भामध्ये गर्भधारणा होते, आईच्या एखाद्या नाही का गर्भधारणा होते, त्यावेळेला तिथे सांगितलेलं असतंय पहिल्या महिन्यामध्ये कशा पद्धतीने प्रक्रिया होते, दुसऱ्या महिन्यामध्ये कशा प्रकारे प्रक्रिया होते, ते सगळे माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. तिसऱ्या महिन्यामध्ये, चौथ्या महिन्यामध्ये, 5व्या, 6व्या, 7व्या महिन्यामध्ये, म्हणजे त्या ठिकाणी माऊली काय काय अवयव तयार होतात ना, ते सांगितलेले असतात. बरं का माऊली? 7 महिन्यांपर्यंत त्याचे अवयवच तयार होत असतात, बरं का? म्हणजे त्याच्या अगोदर अवयवच नसतात, तोपर्यंत अवयव तयार होत असतात, बरं का? आणि मग नंतर 8व्या 9व्या महिन्यामध्ये त्याची ती वाढ होत असते त्या बाळाची, बरं का?
त्या पद्धतीने ते सगळं सांगितलेलं आहे, सगळं मांडलेलं आहे, सगळं सांगितलेलं आहे. आता ज्याने हे सगळं निर्माण केलंय, ज्याने हा सगळा देह दिलेला आहे, त्याला तिथे गर्भात सुद्धा त्याने पोचण्याचं काम केलंय, त्याला श्वास, त्याला अन्न रस देण्याचं काम त्या भगवंताने केलंय, तिथे त्याची निर्मिती करण्याचं काम केलंय. बघा ना कसं आहे. आम्हाला एखादं घर जर बांधायचं असेल मौली, तर आम्हाला खोदकामापासून तर आर्यापर्यंत कितीतरी कारागीर आणावे लागतात. काय कितीतरी माणसं आणावी लागतात ना, खोदकामापासून मौली तर आर्यापर्यंत. त्याच्यामध्ये खोदकाम करणारे वेगळे, जोत्याचं काम करणारे, दगडकाम करणारे वेगळे, विटकाम करणारे वेगळे, प्लास्टर करणारे वेगळे, लादी टायलेचं काम करणारे वेगळे, प्लंबिंगचं काम करणारे वेगळे, कलर काम करणारे वेगळे, खिडक्या दरवाजांची कामं करणारे वेगळे, वरचा जो छप्पर असेल त्याचं काम करणारे वेगळे, लोखंडाचं असेल ते काम वेगळे, फॅब्रिकेशन वाले, वेल्डिंग वाले, जे काय असेल ते. एक घर तयार करायला आम्हाला कित्येक दिवस, कित्येक महिने जातात, कित्येक प्रकारचं मटेरियल घ्यावं लागतंय. खडी, माती, रेती, लोखंड, लाकूड, प्लास्टिक, असं अनेक प्रकारचं काय 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 ते मटेरियल आम्हाला घ्यावं लागतंय, साहित्य घ्यावं लागतंय. या घराची निर्मिती करत असताना, नरदेह रूपी घराची निर्मिती करत असताना, मनुष्य रूपी देहाची निर्मिती करत असताना मला सांगा किती प्रकारचं मटेरियल आहे. अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचाची पुतळा. बरं का मौली, अत्यंत दोष ज्या विटाळा त्या विटाळाचाची पुतळा. मातेच्या शोणीत पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात. मटेरियल नाही, एकाच प्रकारचं मटेरियल. पाण्यापासून निर्मिती आहे मौली, देहाची निर्मिती पाण्यापासून आहे. आपापासून निर्मिती आहे या पृथ्वीची निर्मिती आपापासून आहे. पण त्या ठिकाणी आपापासून निर्मिती होत असताना हाड कडक आहेत ना, दात कडक आहेत ना, कठीण आहेत ना, कवटी कठीण आहे की नाही, असे कितीतरी आहेत. नख पाण्यापासूनच निर्माण केलेले आहेत. एकाच प्रकारचं मटेरियल, एकाच प्रकारचं. त्या देहाची निर्मिती आहे, त्या शरीराची निर्मिती आहे. मौली कारागीर किती बरं, काय किती कारागीर. फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. एकच कारागीर, एकच तो. आणि एकाच कारागिराने एवढ्या सगळ्या मूर्ती बनवलेल्या आहेत, सगळ्या मूर्ती बनवलेल्या आहेत. एवढ्या एकाच कारागिराने एवढ्या सगळ्या मूर्ती बनवलेल्या आहेत. बरं का, त्याचं विस्मरण झालं का अवयव तयार झालेले असताना सुद्धा अवयवात राहत नाही. आपण बोलतो ना त्याच्या काय जगण्या वागण्याला अवयव आहे का, तो काय काहीतरी म्हणतात ना, असं अवयव नाही राहिलं. माणसात आहे का, तो काय माणसात आहे का, तो काय आपल्यामध्ये आहे का, तो काय जमा आहे का माणसांमध्ये, अवयव आहे का त्याच्या जगण्या वागण्याला. अवयव सगळे आहेत पण अवयव नाही. कारण ज्याने हे सगळं निर्माण केलं त्याला विसरला. आयुष्याचं गणित चुकलं गेलं, आयुष्याचं गणित चुकलं गेलं. आणि म्हणून मग काय झालं माहितीये का, माया अधीन झाल्यामुळे जे सत्य आहे, माया अधीन झाल्यामुळे जे सत्य आहे ते असत्य वाटावं लागलं. मला सांगा, माणसाचा विश्वास देवावर सहज बसतो का, देवावर सहज बसतो. संसारावर सहज माणसाचा विश्वास बसतो, संसारात भेटणाऱ्या माणसांवर पण सहज विश्वास बसतो. किती, एखादा महिनाभर कोणी जर एखाद्याशी संपर्क साधला तर एकमेकांसाठी जीव द्यायला तयार होतात. किती विश्वास, संपर्क किती, फक्त 1 महिन्याचा. समजतंय ना. ज्यांनी 25 वर्षे सांभाळली, 20 वर्षे सांभाळली, त्याच्यावर जास्त विश्वास का 1 महिन्याच्या संपर्कावर जास्त विश्वास. 20-25 वर्षे ज्यांनी सांभाळलं ना मौली, बरं का, 18-20 वर्षे ज्यांनी सांभाळलं ना, त्यांच्यावर जेवढा विश्वास नाही तेवढा विश्वास कोणावर. आता एखाद महिन्यापूर्वी, एखाद महिन्यापासून ज्याच्याशी संपर्कात आला त्याच्यावर विश्वास, जिच्याशी संपर्कात आला त्याच्यावर विश्वास, तिच्यावर विश्वास. किती एकमेकासाठी जीव द्यायला तयार होतात, जीव द्यायला तयार होतात. मला एक तरी सांगा, असा देवासाठी प्राण अर्पण करणारा कोणी आहे. आमचा विश्वास संसारावर, संसारातील गोष्टींवर लगेचच बसतो. बरं का,
खोट्या गोष्टींवर लगेच विश्वास बसतो आमचा, खऱ्या गोष्टींवर विश्वास लवकर बसत नाही. त्यासाठी तो संपादन करावा लागतो. त्यासाठी तो संपादन करावा लागतो. तो विश्वास तो सहज मिळणार का? तो सहज बसणार का? काय? आणि म्हणून मग आम्ही मायाधीन झाल्यामुळे काय होतंय, खोट्याला खरं समजतोय आणि खऱ्याला खोटं समजतो. म्हणून या ठिकाणी माऊली काय म्हणतात माहितीये का? हे उपजे आणि नासे हे मायावशे दिसे, तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. वस्तू म्हणजे ब्रह्म या ठिकाणी सांगितलेलं आहे. वस्तू म्हणजे देव सांगितलेलं आहे. वस्तू म्हणजे जगाचा निर्माता आहे तो सांगितलेला आहे. तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची. मला सांगा देव कुठे नाहीये? नभी वावरे जो अनुरेणू काही रीता ठावया राघवा वीण नाही. देव कुठे नाहीये? नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूल तुटे भवाचे. बरं का? प्रत्येक ठिकाणी देव आहे, प्रत्येक ठिकाणी देव आहे. फक्त त्याचं आम्हाला ते अस्तित्व कळलं पाहिजे आम्हाला. समोरासमोर असे दोन मठ होते, तिकडे एक मठ आणि इकडे एक मठ. बरं का? आणि समोरासमोर मठ असल्यामुळे ह्या बाबाचं त्या मठावर लक्ष आणि त्या बाबाचं ह्या मठावर लक्ष. बरं का? कारण आमच्या स्वतःच्या घरामध्ये काय चाललंय त्यापेक्षा शेजाऱ्यांच्या घरामध्ये काय चाललंय त्याच्याकडे जास्त लक्ष असतंय. खरं की खोटं आहे? ते पण जाऊ द्या. आपली लाईट गेल्याबरोबर पहिले आपण आपली लाईट गेली याचं दुःख व्यक्त करतो का पहिला शेजाऱ्यांचा विचार करतो? आपली लाईट गेल्याबरोबर पहिले लगेच पोरांना काय बोलतोय, आपलीच गेले का शेजाऱ्यांची पण गेले बघा. आणि मग त्यांची पण गेली असेल तर जरा बरं वाटतंय, ठीक आहे चल सगळ्यांचेच गेले. त्यांची पण गेली असेल तर माणसाला काय वाटतं, जरा बरं वाटतंय, ठीक आहे चल सगळ्यांचेच गेले. आणि त्यांचे असताना जर यांचेच गेले असेल तर मग मात्र बेचैन होतंय त्याला, मग कासावीस होतंय त्याला. मग विचार करतो आपलीच कशी गेली, त्यांची आहे ना आपलीच कशी काय गेली. मग कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांची जात नाही तोपर्यंत, याची येत नाही तोपर्यंत नाही. एकदाची त्यांची गेली का मग हा ठीक आहे ती पण गेली ना, ठीक आहे मग हरकत नाही. म्हणजे मोठाच काहीतरी फॉल्ट आहे. आमचं लक्ष आमच्यापेक्षा इतरांकडे जास्त असतो. तसं ते दोन मठवाले होते, दोन मठ होते. समोरासमोर असल्यामुळे एकमेकाकडे बघायचे ते, कोणाकडे किती गर्दी आहे, कोणाकडे कोण येते, कोणाकडे कोण नाही. बरं का? काय कोणाचं डोकं कुठे चालेल सांगू शकत नाही माऊली. बरं का? समोरासमोर दुकानं, किराणा दुकान. बरं का? समोरासमोर असे म्हणजे थोड्या अंतरावर असे. बरं का? आणि मधला नाका असा की त्या नाक्यावर किंवा मधल्या त्या जागेवर बसलं की इकडे पण लक्ष जातं आणि तिकडे पण लक्ष जाते. बरं का? मी विचार करायचो की हा दुकानदार जेव्हा बघावं तेव्हा त्या नाक्यावरच बसलेला असतो आणि तो जर नाक्यावर बसलेला असतो तर त्याचं ध्यान कुठे पाहिजे अधिक करून? त्याच्या दुकानाकडे पाहिजे ना. पण त्याच्या दुकानाकडे कमी ध्यान, त्याचा ध्यान समोरच्या दुकानाकडे जास्त. कोण गिराईक जाते कोण गिराईक जात नाही त्याच्याकडे. आणि मग गिराईक जाताना सुद्धा याला नाक्यावर बघितला का जरा दचकायचे, जरा म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जरा मनाला वाटायचं त्यांच्या तो तिथं बसलाय तोपर्यंत नाही जावा, नाही तर त्याच्या समोर जर या दुकानावर गेलो तर त्याला लगेच काय वाटेल, आमच्याकडे नाही आला तिकडे गेला. म्हणजे माणसाची विचार करण्याची पद्धत बघा कशी आहे. विचार करण्याची पद्धत बघा कशी आहे. माझा वेळ फुकट गेला तिथे बसून तरी चालेल, पण इकडे नाही ना तिकडे पण नाही. असो, समोरासमोर मठ असल्यामुळे समोरच्या महाराजाचं इकडच्या मठाकडे अधिक लक्ष असायचं आणि तो रोज माणसं मोजायचा. एवढी गर्दी तेवढी गर्दी, एवढी लोक येतात तेवढी लोक येतात. शेवटी एक दिवस नाहीच राहत तर तो त्याच्या शिष्याला म्हणे एक काम कर, तो बाबा लय फॉर्मला आलाय, लय माणसं असतात तिकडे, बरीच माणसं जातात, असं तसं हे ते. हो म्हणे तिकडे खूप माणसं असतात, बऱ्याचशा माणसांचं समस्यांचं निवारण करण्याचं काम ते करतात आणि चांगले ज्ञानी आहेत ते. अभ्यास आहे त्यांचा, अभ्यास आहे, चांगले ज्ञानी आहेत असं मी ऐकून आहे.
आता हा पण विचार करायला लागला, अरे तू माझा शिष्य आहे का त्याचा आहे? तू स्तुती कोणाची करतो? पण तो खरंच सांगत होता, जे होतं ते खरंच सांगत होता. आणि म्हणून मग त्या गुरुने त्या शिष्याला सांगितलं, एक काम कर, तू ज्याची मोठी बडाई मारतो ना, तू ज्याच्याबद्दल मोठेपणा सांगतो की नाही, ही वाटी घेऊन जा आणि त्याला सांग माझ्या बाबांनी ब्रह्म मागितलंय, वाटीभर ब्रह्म मागितलंय. काय सांग? माझ्या गुरुने, माझ्या बाबाने वाटीभर ब्रह्म मागितलंय, देव मागितलंय वाटीभर. बरं का? आपला विषय असा आहे, देव कुठे नाहीये, देव सर्वव्यापी आहे, देव सर्वव्यापी आहे. पण आता असं म्हणतात, जसं गुरु असेल तसा चेला असतो, कारण त्याला जे काय मिळतंय ते तिथूनच मिळतंय ना, नाही का? बरं का? जसं गुरु असेल तसा चेला. आता त्याच्याच डोक्यात काही नव्हतं तर याच्या डोक्यात कुठून कसं काय येईल? म्हणून त्याचं त्याने ऐकलं, त्या गुरुचं त्या शिष्याने ऐकलं, वाटी घेतली. बरं का? वाटी घेतली आणि वाटी घेऊन त्या मठाकडे निघाला, मठामध्ये गेला, महाराजांना नमस्कार केला आणि मग सांगितलं, महाराज मी त्या मठातून आलोय, माझ्या बाबांनी म्हणजे माझ्या गुरूंनी मला पाठवलंय. अरे वा वा वा, काय म्हणतो? काय नाही म्हणे, माझ्या बाबांनी म्हणजे माझ्या गुरूंनी वाटीभर ब्रह्म मागितलंय, वाटीभर देव मागितलाय. बरं का? ज्यांना सांगितलं ना त्याने, ते महाराज गालोगाली हसायला लागले, गालामध्येच हसायला लागले, असे स्मित हास्य करायला लागले. म्हणजे त्यांना काय वाटलं की ह्या वाटी बरोबर यांच्या दोघांच्या वाट्या पण रित्याच आहेत. काय? जसं यांना ही वाटी रिकामी दिसते की नाही, तसं यांच्या वाट्या सुद्धा काय आहेत? रिकाम्याच आहेत. आणि म्हणून मग त्याने सांगितलं, बाबा काय काय झालं नेमकं? तर मग त्याने सांगितलं की म्हणे, त्या महाराजांनी विचारलं, नेमकं काय झालं, कशामुळे तू इथपर्यंत आला, तुला पाठवलं हे वाटीभर ब्रह्म वगैरे देव वगैरे मागायला, का कशासाठी? तेव्हा सांगितलं की तुमच्याकडे खूप गर्दी असते, तुमच्याकडे खूप माणसं येतात, तुम्ही खूपच ज्ञानी आहात, तुम्हाला सर्व काही कळतंय, बऱ्याचशा गोष्टी, तुम्ही अनेक समस्यांचं निराकरण करताय, निरसन करताय. बरं का? इकडे बसता. तर मग निराकरण करताय म्हणे तुम्ही बऱ्याचशा गोष्टींचं, आणि हे आमचे गुरु ऐकून आहेत, सांगून म्हणजे बरीचशी लोक सांगतात, आणि म्हणून मग तुमच्याकडे किती सामर्थ्य आहे ते पाहण्यासाठी मला वाटी घेऊन पाठवलं. बरं का? त्यावेळेला त्या गुरूंनी सांगितलं की म्हणे, दादा पहिले तुझ्या गुरुला सांग ही वाटी मला रिकामी करून दे. काय सांगितलं? पहिले तुझ्या गुरुला सांग की ही मला वाटी पहिले रिकामी करून दे, रिकामी करून दे, मोकळी करून दे. तेव्हा तो शिष्य विचार करायला लागला की रिकामी वाटीच घेऊन आलोय. हो, तुझी वाटी रिकामी म्हणून तू आलेला आहेस. काय समजतंय? रिकामी वाटी म्हणे घेऊन आलोय, रिकामी वाटी मी या महाराजांना दाखवतोय आणि ब्रह्म मागतोय, ते म्हणतात वाटी रिकामी करून ये.